काँग्रेसच्या बालिश प्रदेशाध्यक्षाने हिंदू धर्मियांच्या पवित्र अशा ओम आणि स्वस्तिक सोबत थेट पंजाला जोडून हिंदूंच्या भावनांवर मोठा आघात केलाय. अहो नवखे सपकाळ, तुमच्या राजकीय पक्षाच्या चिन्हाला आमच्या पूजनीय अशा हिंदूंच्या मानकांसोबत जोडताना थोडी तरी लाज बाळगा. एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदूंचा वारंवार अपमान केल्यामुळेच तुमचा पंजा डबघाईला गेलाय. आता तरी सुधरा, नाहीतर एक दिवस हा पंजा इतिहास जमा होईल. मला एक समजत नाही, ह्याला आचार्याची पदवी पहिलं कोण दिली? आणि राहिली गोष्ट हिंदू धर्माचं आणि भाजपचं काय देणे घेणं? अरे तुमच्या DNA मध्ये गद्दारी लपलेली आहे. तुमच्या DNA मध्ये ह्या देशाला कायमचं फसवण्याचं इतिहास तुमच्या DNA मध्ये लपलेला आहे. आणि तुम्ही हिंदुत्वाबद्दल बोलणं तर सगळ्यात मोठा गाढवपणा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या इतिहासानं आजपर्यंत हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हिंदूंची फितुरी करण्याचा सुद्धा तुमच्या DNAनं प्रयत्न केलेला आहे. अरे त्या दिल्लीमध्ये 1,500 वर्षाचं मंदिर तोडत आहे, तेव्हा तुझ्या तोंडाला लकवा मारलेला होता का? आणि राहिली गोष्ट, तू सकपाळांच्या बाबतीमध्ये बोलूच नको. तुझी उंची किती, तू बोलतोय किती, ते सो कॉल्ड तुझी आचार्याची डिग्री घेऊन लईच मोठ्या बाता मारायला चालू केलाय. बेटा लायकीचाही प्रश्न असतो. आणि हिंदुत्व आणि हिंदूच्या बाबतीमध्ये तर तुम्ही बोलूच नका. तुम्ही हिंदुत्वाचं बोला, ते सावरकरच्या पुस्तकातून आलेलं आहे. हिंदूंचं आणि तुमचं लांब लांबपर्यंत देणे नाही. तुम्ही ह्या देशाचे गद्दार आहात.